उन्हाचा तडाखा एकीकडे आणि माणुसकीचा उगवता सूर्य दुसरीकडे. एप्रिलच्या रणरणत्या उन्हाने या अंगाची लाही होत असताना मिरजकरांनी मात्र माणुसकीचा थंडगार झरा उघडला आहे. अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या वतीनं मिरज हायस्कूल येथे आयोजित रक्तदान शिबिराने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे. उन्हा किती कडक असोत पण माणसाच्या मनातली ऊब त्याहून अधिकच प्रखर असते. सकाळी 9 पासून सुरू झालेले या शिबिरात सूर्य माथ्यावर धगधगत होता, पण रक्तदात्यांच्या उत्साहासमोर त्याचीही बोळवण झाली. गुंडेवाडी, सुभाषनगर, एरंडोली, नदीवेस, मिरज परिसर आणि शिवगंगा पार्क येथून आलेल्या बापू भक्तांनी तर जणू रक्तदानाचा जंगी मेळाच भरवला. उन्हाला काय घाबरायचं, जीव वाचवायचा आहे अशी जिद्द त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. डॉक्टरांनीही आपली जबाबदारी केवळ औपचारिकतेपुरते न ठेवता प्रत्येक रक्तदात्याशी माणुसकीने संवाद साधला. रक्तदानाची भीती ही अज्ञानातून येते आणि ज्ञानाच्या प्रकाशाने ती नाहीशी कशी होते याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलंय. त्यांच्या समंजस शब्दांनी अनेकांची भीती क्षणात विरघळली आणि या सर्व धावपळीत एक व्यक्ती मात्र शांतपणे निस्वार्थ भावनेने कार्यरत होती. शंकरसिंह खाडे. प्रत्येक रक्तदात्याची त्यांनी जणू कुटुंबातील सदस्याप्रमाणे सेवा केली. लिंबू सरबत नाश्ता देत थोडा वेळ शांत बसा असा त्यांचा आग्रह हा आदेश नव्हता, तर काळजीने ओथंबलेला सल्ला होता. या शिबिराने एक गोष्ट ठळकपणे दाखवून दिली, रक्तदान हे केवळ दान नाही, तर ती माणुसकीची खरी ओळख आहे. उन्हाच्या तडाख्यातही जेव्हा समाज एकत्र येतो तेव्हा तिथे केवळ रक्त नव्हे तर आशा, विश्वास आणि जीवन यांचा प्रवाह सुरू होतो. यावेळी श्री अनिरुद्ध उपासना केंद्र गुंडेवाडी केंद्रातून अशोकसिंह मासाळ, विजयसिंह गड्डे, विठ्ठलसिंह घोडे, प्रमोदसिंह कोळी, ओंकारसिंह सरगर, दीपकसिंह कोपर्डे, विवेकसिंह पाटील यांनी रक्तदान केले. गुंडेवाडीकरांनी त्या दिवशी केवळ रक्त दिलं नाही तर मानवतेला नवसंजीवनी दिली. सांगली विभागीय उपसंपादक अशोक मासाळ.